हे फळ काढले गव्हासाठी तेव्हा फळ काढले. म्हणजे प्रत्येक पीक गहू असो का कोणतं असो सर्व तुम्ही पीक यानंच हे करताय? सर्व पेरता येते. बर. कांद्याचं बियाणं पेरता येते, मोहरी टाकता येते, सर्व त्याला त्याचे जे चाकाचं गेर असतं हा. ते व्हील लावलं की त्या पद्धतीने ते जसं बी असलं तसं टाकता येते. बर. यामध्ये अडचणी काही येतात का पेरत असताना? याची काहीच अडचण नाही. हा. फक्त शेतकऱ्याला पाहिजे दाट. हा. दाट पेरणं असलं म्हणजे ते दाट असलं हा. की जोपर्यंत ते दाट दिसते तोपर्यंत यायला गमते. हा. पण नंतर त्याचं आवरेज काहीच येत नाही. मग ते काहीच पुरत नाही. बरोबर. पण याचं असं आहे की 1-1.5 महिना आपल्याला ते शेतात गमणार नाही, पण आवरेज त्याच्यापेक्षा कधी जास्तच. बरोबर आहे. म्हणजे पेरणी करताना यानं पेरणी कमी होते का? एका नाही. दिवसात किती होते? नाही, पेरणी थोडी हळूनच पेरायला लागते याले. हा. की जसं आता हे पेरणी जे यंत्र जे चालतात हा. एवढे फास्ट चालवायचं नाही. बर. हे पहिल्या गेरातच चालवावं लागते. जसं बैलाच्या आपण पेरणी करतो हा. त्या टाईपचं थोडं त्याच्यापेक्षा 10 ते 15 जोरात एकर चाललं पेरणी तरी आरामशीर चालते. होते. बरोबर. आरामात 15 एकर पेरणी होते.